सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आता बातमी अनलॉकची. 11 जिल्ह्यांमधले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतानाच राज्याच्या अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र अनलॉक संदर्भातली एक नवी नियमावली राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आली. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात हे निर्बंध कायम राहतील. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथेही निर्बंध असतील. सोलापूर, अहमदनगर आणि बीडमध्ये तसंच रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा यापूर्वीचे निर्बंध कायम राहतील. इतर भागातील दुकानांसाठी मात्र मुभा देण्यात आली आहे. दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. 11 जिल्ह्यांमध्ये मात्र ही मुभा असणार नाही, ज्याचा मी आता उल्लेख केला. कोरोना रुग्णसंख्या जास्त असल्यानं कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, बीड आणि रायगड या जिल्ह्यात सध्याचे सर्व निर्बंध हे कायम राहतील. त्यामुळे राज्य सरकारनं हे 11 जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यांच्या करता नियमांमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. पण यासोबतच मास्क बांधणं, सॅनिटायझेशन करणं आणि अन्य गोष्टींची काळजी घेणं हे मात्र अत्यावश्यक असणार आहे. अर्थात मुंबईतली नियमावली काल जाहीर झाली. ठाण्यातली नियमावली आज जाहीर होणं अपेक्षित आहे. पण या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र, ज्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर बीड, सोलापूर, अहमदनगर, रायगड आणि पालघर याही जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमधले सध्याचे निर्बंध कायम राहतील. या सगळ्यात मुंबईमध्ये काही नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबईतली जी नियमावली आहे त्यानुसार मुंबईमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झालेला आहे. त्यामुळे मुंबईत रात्री 10पर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. पण हॉटेल्स मात्र दुपारी 4 वाजेपर्यंतच खुली असतील. मुंबईसाठी जी नियमावली जाहीर करण्यात आली त्यात स्विमिंग पूल मात्र बंद असणार आहेत. पण जिम आणि मैदानांवरचे खेळ याला मात्र परवानगी देण्यात आली. पण जिम आणि अन्य संबंधित गोष्टी म्हणजे अगदी सलूनसुद्धा इथे तुम्ही AC चालू ठेवणं अपेक्षित नाही. तर AC बंद ठेवावा, पंखा लावावा, दरवाजा मोकळा ठेवावा, अशा प्रकारे या निर्देशात सांगण्यात आलं आहे. एक मोठा दिलासा मुंबईकरांना की दुकानं सर्व प्रकारची रात्री 10 वाजेपर्यंत उघडी राहू शकतात. पण हॉटेल्स मात्र 4 वाजेपर्यंतच खुली राहतील. नंतर होम डिलिव्हरी करता येईल. एकीकडे कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना राज्यातल्या काही भागातले निर्बंध कमी होत आहेत, शिथिल होत आहेत. सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवास मात्र अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. तो कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. पहिल्या टप्प्यामध्ये लोकल सुरू करणं कठीण असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे सर्वसामान्यांचा लोकल प्रवासासाठीचा कालावधी आणखीन वाढलाय. त्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागेल. मात्र किती दिवस सामान्यांनी लोकलच्या प्रवासाची वाट बघायची माहीत नाही. प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालणं, एकमेकांपासून अंतर ठेवणं ह्या गोष्टी आहेत. दुकानांच्या वेळेच्या बाबतीत म्हणाल तर मला असं वाटतं आज आपण एक आदेश काढतो आहे. तो किती वाजेपर्यंत? 8 पर्यंत करतोय. पण हे जिल्हे थोडेसे आपण आता बरोबर आहे. मुख्य सचिव महोदयांनी बरोबर सांगितलं की दुकानांच्या वेळा आम्ही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत करतो आहोत. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ कमी होत नाही आहे त्या जिल्ह्यात मात्र ही बंधनं अशीच राहतील. त्याच्यामुळे काही गोष्टीमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे तिथे करतो आहोत. जिथे करणं थोडं अवघड आहे तिकडच्या नागरिकांनी जरा सहकार्य करण्याची गरज आहे. मुख्य शहरांमध्ये जिथे कार्यालय आहेत आणि खाजगी कार्यालय आहेत, मला आजही त्यांना विनंती करायची कार्यालयाच्या चालकांना नाही तर मालकांना की आपण आपलं कार्यालयीन वेळा त्याची विभागणी करा.
किती वेळ, 4 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, वेळेला महत्त्व नाही. मी तर म्हणेन 24 तास उघडं ठेवा, पण कार्यालयात गर्दी होऊ देऊ नका. खास करून जिकडे इंडोर ॲक्टिव्हिटीज चालतात तिथे हा धोका जास्त असतो, ओपन एअरला हा कमी असतो. आणि म्हणून मला असं वाटतं, जर कार्यालयामध्ये आपण शिस्त लावली की आपल्याला जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करू शकत असतील तर तुम्ही बॅचेस करा, की या महिन्यात ही बॅच वर्क फ्रॉम होम करेल, पुढच्या महिन्यात ही बॅच वर्क फ्रॉम होम करेल. असं करा. कामाच्या वेळा विभागून घ्या. सकाळी कोण येतील, दुपारी कोण येतील, सकाळचे आलेले दुपारी घरी जातील, दुपारचे आलेले संध्याकाळी जातील, संध्याकाळचे आलेले, अशा वेळा करा की जेणेकरून गर्दी होणार नाही, कोविड आटोक्यात राहील आणि आपलं कामही सुरळीत होईल. मुंबई लोकल संदर्भात काही निर्णय आता पहिल्या टप्प्यामध्ये, जरा थांबा ना, मला उत्तर देऊ ना. पहिल्या टप्प्यामध्ये आता लोकलचा निर्णय आपण करणं थोडंसं कठीण आहे, पण मध्ये जरा एक थोडासा हे ठेवून की आपण काय करतोय की काही गोष्टी थोड्या शिथिल करत जातोय, त्याचे परिणाम दुष्परिणाम बघत पुढे जातो. आणि मला असं वाटतं की अजूनही जसं आता तुम्ही लोकल बोलला म्हणजे मुंबईचा वगैरे विषय आल्यामुळे, नाही तर तुम्ही म्हणाल इकडे मुंबईचं काय बोलताय, तसं नाही. हे सगळेजण यात आपल्या माध्यमातून पूर्ण राज्य बघणार आहे. कुठे कुठे काय काय प्रकारचे निर्बंध कायम असणार आहेत, कोणते असे 11 जिल्हे आहेत जिथले निर्बंध कायम राहिलेत, आपण एक नजर टाकूयात. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे इथले यापूर्वीचे सर्व निर्बंध हे कायम असतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर इथे यापूर्वीच्या निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण जर का यापैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल, पालघर, रायगड, बीड, नगर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, तर आपल्या जिल्ह्यातले सर्व निर्बंध हे कायम आहेत. पण अन्य जिल्हे आहेत, साधारण 25 जिल्हे आहेत, इथे काय सुरू आणि काय बंद असेल यावरही एक नजर टाकू. सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉल रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच दुकानं उघडी असतील. सर्व ग्राउंड म्हणजे मैदानं, गार्डन्स म्हणजे बागा हे व्यायामासाठी खुलं ठेवायला शासनानं मंजुरी दिली आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालय पूर्ण क्षमतेनं चालवायला परवानगी दिली. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत बंधनकारक असणार आहे. जी कार्यालयं वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावीत असंही म्हटलंय. कृषी, औद्योगिक, नागरी आणि दळणवळणाची कामं ही पूर्ण क्षमतेनं करायला मंजुरी आहे. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50% क्षमतेनं सुरू ठेवता येतील. वातानुकूलित यंत्रणा मात्र वापरता येणार नाही. जिम, योग केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहील, तर रविवारी पूर्ण बंद असेल. मुंबईतील लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी बंदच राहील. या नव्या नियमावलीत लोकलच्या संदर्भात कोणतेही निर्देश नाहीत. 25 जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर आणि ठाणे हे जिल्हे जरी येत असले तरी इथल्या गर्दीचा विचार करता याबद्दलचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घ्यायचा आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केलंय. दरम्यान पुणे शहरामध्ये कोरोनाचे निर्बंध राज्य सरकारनं जैसे थे ठेवल्याबद्दल व्यापारी महासंघानं तीव्र नाराजी व्यक्त केली. आता खरं पाहिलं तर डिझास्टर मॅनेजमेंटची आज पुणे शहराची त्यांनी डिव्हिजनल कमिशनर यांच्याकडे दिलेली आहे, तर जिल्ह्याची श्रीयुक्त कलेक्टर साहेबांकडे दिलेली आहे. मग आज मुंबई शहराचे डिझास्टर मॅनेजमेंट वेगळे घेणार, मग पुणे शहराचे वेगळे का नाही? हा अन्याय का आणि दुजाभाव का, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यात जी कमी वेळ दिल्यामुळे आज जे नुकसान होते याच्याबद्दल आम्ही अनेक वेळा पत्र लिहिले, त्यांना समजावून सांगितले, त्यांना ही कल्पनासुद्धा आहे. परंतु आज त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल आमचं अत्यंत विरोध आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगली जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी भिलवडी आणि अंकलखोप इथल्या पूरग्रस्तांशी संवादही साधला.
सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. अनेकांची घरंही पाण्याखाली गेली होती, तर शेतीचंही खूप नुकसान झालं होतं. याच भागाची पाहणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांशी बातचीत केली. पलूस तालुक्यातील भिलवडीनंतर अंकलखोपमध्ये ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. या सगळ्यांची निवेदनं स्वीकारली, तर ग्रामस्थांनी आपली गाऱ्हाणी मांडली. यानंतर दिग्रज आणि आयर्विन पुलावर जाऊन सुद्धा त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. आता हे संकट, मी वारंवार हा शब्द जो वापरला, हे वारंवार अनुभवाला यायला लागलेलं आहे. 2005, 19, 21 आणि ते वाढत चाललेलं आहे. तर तात्काळ मदत ही आलीच. मग ती घरादारांचं झालेलं नुकसान, दुकानांचं झालेलं नुकसान, शेतीचं झालेलं नुकसान, अन्य सगळे झालेल्या गोष्टी, त्याचंही नुकसान, त्याची नुकसान भरपाई, त्याच्यामध्ये वाहून गेलेले रस्ते, वाहून गेलेले पूल, खचलेले रस्ते, हे जसं काम आता करणं गरजेचं आहे, तसंच कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि कायमस्वरूपी इलाज करणं हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कठोर हा शब्द मी जिथे वापरला तो आता त्याचं कारण सांगतो की काही ठिकाणी आपल्याला वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. मग शहरामधलं असेल, दरडग्रस्त ज्या होऊ शकतात अशा वस्त्या, अशी गावं आहेत त्यांचं असेल, आणि तिथे मात्र आपल्याला सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. जर का काही बांधकामं त्याच्यामुळे पाणी येणं जाणं याला अडथळा होत असेल तर त्याच्यात ती दूर करावी लागतील. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नाईलाजाने कराव्या लागणार आहेत. कारण त्या जर का नाही केल्या तर आपण किती काही करण्याचा प्रयत्न केला तरी आपण ह्या संकटातून कायमस्वरूपी बाहेर येणार नाही. बघा, मी या 2 दिवसापूर्वी पण सांगितलं, नुसता घोषणा करण्याने कोणाचं पोट भरणार नाहीये, प्रत्यक्ष काम करण्याने भरणार आहे. आणि म्हणून आम्ही ज्या 2-3 गोष्टी, मगाशी आपण येण्याच्या आधी काही लोकप्रतिनिधी माझ्या समोर होते आणि परवा कोल्हापूरच्या वेळेला पण मी हेच सांगितलेले की त्यामुळे पुरेशी मदत कधी असा प्रश्न लोकांना आहे. या दरम्यान याच सरकारमधले एक ज्येष्ठ खासदार असलेल्या हुसेन दलवाई यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. राज्य सरकारला घरचा आहेर देताना कोकणचा महापूर हे इथली परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचं हुसेन दलवाई यांनी म्हटलंय. हुसेन दलवाई यांनी राज्य सरकारवर कठोर टीका केली. पूर परिस्थितीला कोकणातले नेतेच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री 100 कोटी जाहीर करतात, कोकणात मुख्यमंत्री स्वतः येऊन सुद्धा फक्त 10,000ची घोषणा करतात. याबद्दल सुद्धा हुसेन दलवाई यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. हुसेन दलवाई हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, खासदार आहेत आणि हुसेन दलवाई यांनी राज्य सरकारच्या कारभाराबद्दल उघड आणि थेट नाराजी व्यक्त केली. असं म्हटलेलं आहे की ताबडतोबीने तुम्ही 25,000 रुपये द्या आणि जसं तिथे अनाऊन्स केलं यांनी तसे तुम्ही महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या इथे जे घडलेलं आहे त्याच्यासाठी 300 कोटी तुम्ही ताबडतोबीने जाहीर करा. मदत करण्यामध्ये राज्य सरकारने ज्या तातडीने काम केलं पाहिजे ते झालं नाही. ही माझी नाराजी आहे. आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एक ऑडिओ क्लिप मधल्या काही काळात व्हायरल झाली होती. या व्यतिरिक्त काही खास ऑडिओ क्लिप पोलिसांनी मिळवल्या होत्या. या ऑडिओ क्लिपमधला आवाज माजी मंत्री संजय राठोड यांचाच असल्याचं समोर आलं आहे. फॉरेन्सिक विभागानं या संदर्भातला अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर येते. संजय राठोड यांच्या अडचणी यामुळे वाढणार हे निश्चित आहे. एवढंच नाही तर जी ऑडिओ क्लिप पोलिसांना मिळाली आहे ती ऑडिओ क्लिप ही पूजा चव्हाणच्या
मृत्यूपूर्वी साधारण 90 मिनिटांची ही ऑडिओ क्लिप आहे आणि या 90 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राठोड आणि पूजा चव्हाण हे आपापसात काही महत्त्वाच्या विषयांवर बोलत आहेत आणि याचीच फॉरेन्सिक तपासणी पोलिसांनी केली होती आणि या फॉरेन्सिक तपासणीत हा आवाज संजय राठोड यांचाच असल्याचं तसंच दुसरा आवाजसुद्धा पूजा चव्हाणचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. जामीन मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसात संजय राठोड हे पुन्हा एकदा सक्रिय होणार अशी शक्यता दिसत होती. त्यांनी बांधवांच्या समस्या ऐकण्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याचंही म्हटलं होतं. यासोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी हाती येते. गडचिरोली जिल्ह्यातली दंडकारण्य हा जो गडचिरोली आणि छत्तीसगड या सगळ्या भागांना जोडलेला परिसर आहे, इथली एक मोठी बातमी. माओवाद्यांनी शहीद सप्ताह साजरा केल्याचं कळतं आहे आणि हा शहीद सप्ताह छत्तीसगडच्या सुकमामध्ये आयोजित करण्यात आला होता. शेकडो नागरिक या शहीद सप्ताहासाठी उपस्थित होते आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. महेश, मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केला होता माओवाद्यांनी. सध्या माओवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. 28 जुलैपासून हा शहीद सप्ताह सुरू झालेला आहे. महत्वाचं म्हणजे जे माओवाद्यांचे मोठे नेते आहेत, जे पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले असेल किंवा माओवादी चळवळीचा भारतातला जो संस्थापक आहे चारू मुजुमदार, या सगळ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माओवादी हा शहीद सप्ताह आयोजित करतात. गडचिरोली असेल, लगतचा बस्तर असेल, ओरिसा, झारखंड, सगळीकडे जो दंडकारण्य आहे आणि देशातला माओवाद प्रभावित भाग आहे त्या ठिकाणी माओवाद्यांचा हा शहीद सप्ताह असतो. आपण आता हे जे व्हिज्युअल एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतकडे पाहतो त्याच्यामध्ये सुकमा जो देशातला सगळ्यात असुरक्षित भाग आहे त्या सुकमा जिल्ह्यातला घनदाट जंगलात माओवाद्यांनी हा शहीद सप्ताह साजरा केला होता. आणि या शहीद सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात जी नागरिकांची उपस्थिती, त्या भागातल्या स्थानिक नागरिकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सशस्त्र माओवादी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला माओवादी, पुरुष माओवादी, जे चकमकीत ठार झालेले कॅडर आहे, कॅडरचे नेते आहेत, त्यांचे नाव घेऊन त्यांच्या कार्याचा त्या ठिकाणी उल्लेख केला जात आहे. कशा पद्धतीने ही माओवादी चळवळ तुमच्यासाठी आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून आपलं वर्चस्व, आपलं सर्वस्व अर्पण केलं, अशा पद्धतीने नागरिकांच्या मनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय. बर महेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ही आग 200 एकरपर्यंत पसरू शकते अशी भीती सुद्धा